नमस्कार, मी डॉक्टर गौरी जाधव, माऊली हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सातारा। आज मी तुम्हाला लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया म्हणजे काय याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे। मागच्या काही वर्षांपासून लॅप्रोस्कोपी सर्जरी ही फार प्रसिद्ध झाली आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या मध्ये सुद्धा त्याच्याबद्दल कुतूहल दिसून येत आहे। म्हणून मला साध्या शब्दांमध्ये लॅप्रोस्कोपी याचा अर्थ तुम्हाला समजावून सांगायचा आहे। लॅप्रोस्कोपी ह्या शब्दाचा उगम ग्रीक भाषेमध्ये आहे। लॅप्रोस म्हणजे ॲब्डॉमिनल वॉल म्हणजे आपलं पोट आणि स्कोपी म्हणजे पाहणे। थोडक्यात काय तर दुर्बिणीद्वारे पोटामध्ये छिद्र करून त्यामधून आतले अवयव पाहणे म्हणजे लॅप्रोस्कोपी। यामध्ये इथे आपण पाहू शकता की यामध्ये असा छोटासा 30 mm चा टेलिस्कोप असतो आणि ह्याला कॅमेरा हेड लावलेला असतं आणि त्याद्वारे आपण ही इमेज पाहू शकतो। इतकं बारीक इन्स्ट्रुमेंट वापरून आपण पोटामध्ये एंट्री करतो आणि शस्त्रक्रिया पार पाडतो। आपण पाहतोय की लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रियेकरिता हे केवळ 10 mm चे जे ट्रोकार आहेत, जी काही यंत्र आतमध्ये टाकायचे आहेत की ते छिद्र फक्त 10 mm किंवा 5 mm एवढ्याच रुंदीचं असतं। जे ट्रॅडिशनल ओपन शस्त्रक्रिया असतात त्याच्यामध्ये 3 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर एवढी मोठी छिद्र पोटावर करायला लागतात आणि त्याद्वारे शस्त्रक्रिया केली जाते। त्यामुळे नक्कीच लॅप्रोस्कोपिक सर्जरीचा फायदा आहे की कुणामध्ये हा फायदा जास्त दिसून येतो तर जे तरुण लोक आहेत, ज्यांना कष्टाची कामं पुढे जाऊन करायची आहेत किंवा ज्या तरुण स्त्रिया आहेत की ज्यांना शरीरावर कोणतेही व्रण नको आहेत, तर या सगळ्यांना याचा फायदा होऊ शकतो। कारण कमीत कमी टिश्यू ट्रॉमा असतो, ज्यामुळे छिद्र कमीत कमी होते आणि पर्यायी बर्न पण शरीरावर कमीत कमी राहतो। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रियेनंतर तुम्हाला फारशी विश्रांती घ्यावी लागत नाही। तुम्ही लवकरात लवकर तुमच्या कामावर परतू शकता आणि तुमचे त्यामुळं लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया थोडीशी खर्चिक जरी असली तरी एकंदरीत त्याचे फायदे पाहता ती सगळ्यांसाठी फायदेशीरच ठरते। धन्यवाद।